म्हणून म्हटलं की आधी पितरांची सेवा करणं महत्वाचं आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हापासून अध्यात्मात आलेली आहे, अध्यात्माचं महत्त्व समजलं आहे, कुठले दोष कशाने निर्माण होता याच्यातून जेव्हा अभ्यास करत गेले आहे, त्याच्यातून फक्त एक समजलं आहे की आपल्याकडनं पितरांची काय सेवा होते. तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण रोज काय पितरांची सेवा करतो? अजिबात नाही करत. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला दोषाचा त्रास सांगतो, त्याच्यामुळे सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात वाढत असतात. आता ज्यांना पितृदोष नाही आहे त्यांनी सेवा नाही करायची असं आहे का? तर असं अजिबात नाही आहे. आपल्या घरात कोणी ना कोणीतरी गेलं असेल, आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पितरांची सेवा करणं अनिवार्य आहे. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही नित्यसेवेच्या आधी तुम्ही पितरांची सेवा करता का? आता बघा, इथे मी एक ज्याला आपण देवाचं आसन म्हणतो, हे आसन मी घेतलेलं आहे. हे आसन फक्त आणि फक्त पितरांच्या सेवेसाठीच आपल्याला वापरायचं असतं. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ते आसन घेता, तर ते आसन घेतल्यावर ते नंतर त्याला कोणी हात लावणार नाही याची काळजी घ्या. ते अशा ठिकाणी ठेवायचं असतं की त्याचा कोणाला हात लागणार नाही. पितरांची सेवा अगदी कोणीही करू शकतं. पितरांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे. आता आपण जेव्हा ते आसन घेतो, आसनावर बसून सेवा करतो, आसन हातात घेतल्यानंतर पूर्ण सेवा होईपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही. अगदी कोणाशीही नाही. गॅस बंद कर, दूधवाला आलाय, भाजीवाला आलाय असं नाही. नित्यसेवा तुम्ही देवपूजा करण्याच्या आधी तुमच्याकडनं पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. हे सगळं झाल्यानंतर ते जे आसन आहे ते अशा ठिकाणी ठेवायचं की ज्याचा कोणी हात लावणार नाही. आणि चुकून जरी हात लागला तर अर्थात चुकून हात लागल्यावर आपण हात-पाय धुवायचे आणि नंतर आपण आपल्या कामाला लागायचं. आता बघा, मी हे जे आसन जेव्हा माझ्या जागेवर ठेवल्यानंतर मी हात-पाय धुतले. त्याच्यानंतर मग मी बाकीच्या सेवेला लागले. आणि तुम्ही बघितलं असेल, अगदी 1.5 ते 2 मिनटं लागतात. अर्थात संस्कृतमध्ये आहे. तुम्ही नव्याने सुरुवात केला तर तुम्हाला किती 2-2.5 मिनटं लागणार आहे. पण हे जर 2.5 मिनिटं तुम्ही तुमच्या आयुष्यातले दररोज पितृसेवेला दिले तर खूप जास्त प्रमाणात फरक पडतो. तुम्ही पितरांसाठी काय सेवा करता? मी तरी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, माझ्या सेवेची सुरुवात, माझ्या देवपूजेची सुरुवातच 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रांनी होते. तर ती सेवा मी जेव्हा करत असते तेव्हा अर्थात मी महाराजांना तेच सांगत असते, मी ही जी सेवा करते आहे ती माझ्या पितरांना समर्पित असू दे. तेवढीच एक सेवा मी माझ्या पितरांसाठी करते. पितरांना सुख मिळावं, शांती मिळावी, ते कुठे असते, माझ्या सासरचे असो किंवा माहेरचे असो. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दोन्हीकडचे पितृ लागतात आणि खरं तर बाई जी सेवा करते त्याचं फळ संपूर्ण घराला मिळत असतं. श्री स्वामी समर्थ. तर मी तुम्हाला आज दाखवलं की तुम्ही कुठलीही सेवा करत असाल, अगदी कुठल्याही देवाची, पण तुम्ही जर पितरांची सेवाच नसेल करत तर त्या सेवेला अर्थ नाही आहे. म्हणून म्हटलं की आधी पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता आधी कसं व्हायचं ना, मी जेव्हा आपलं काय पितृपक्ष असायचं तेव्हाच मी पितरांची सेवा करायचे. पण गेले 4-5 महिने झाले, म्हणजे याच्या जन्मानंतर तर अर्थात मला केंद्रातल्या मावशी बोलल्या, काय असतं ना, कधी कधी तुम्हाला सांगते, तुम्हाला पितृदोष असल्यावरच तुम्ही सेवा करायची असं अजिबात नाही. हां. तर पहिले हे तुम्ही मनातून काढून टाका की मला पितृदोष नाही तर मला पितरांची सेवा करायची गरज पडत नाही किंवा मला गरज नाही, असं अजिबात नाही आहे. आपण आपल्या घरात, आपण आता महिलांना तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा आपल्या सासरी जातो, बरेच काही घेऊन जात असतो. आपले संस्कार घेऊन जातो, आपले चांगले कर्म घेऊन जातो. त्याच्याबरोबर आपण आपले पितृदोष देखील घेऊन जातो. आता महिलांना दोन्हीकडचे पण पितृदोष लागतात. आपल्याला सासरचे तर लागतातच, पण आपल्याला माहेरचे पण असतात. आता ज्यांना पितृदोषाचा त्रास नाहीये त्यांनी सेवा नाही करायची का? आता पितृदोष म्हणजे काय? आपण सगळ्यांसाठी, आपण आपल्या संसारिक आयुष्यात आपल्या गरजा कंप्लीट व्हाव्या, आपल्याला जे हवं आहे ते मिळावं, म्हणून आपण अध्यात्म, देवाची सेवा उपाय करत असतो. पण आपल्या पितरांना सद्गती मिळावी, ते कुठे पण असतील, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, ते सुखी तर आपण सुखी. आणि अर्थात हे काही वैभव बघत आहोत आपण, जे काही चांगलं बघत आहोत, अर्थात ते त्यांच्याचमुळे बघत आहोत. आता इकडचं माझ्या सासरकडचं म्हणाल तर अर्थात मला सासरे नाहीये, तर त्यांच्या पण आत्म्याला शांती लागावी. कदाचित आता मला पितृदोष अजिबात नाहीये, पण तरी पण की ते जिथे कुठे असतील त्यांनी सुखरूप राहावं, ते सुखात असतील तर आम्ही अर्थात सुखात राहू.
म्हणून त्यांच्यासाठी ती सेवा असते. आणि माहेरचं म्हणाल तर माझी आजी म्हणजे वडिलांची आई नाही आहे बुवा, माझी आजी नाही आहे, मग त्यांच्यासाठी माझ्या आजीसाठी ती सेवा असते. थोडक्यात काय, तुम्हाला जर गुरुजींनी नारायण नागबली करायला लावली आहे, त्रिपिंडी श्राद्ध तुम्हाला करायला लावलं आहे, बघा नारायण नागबली केल्यावर खूप चांगलं असतं, पण त्याचा इफेक्ट ना काही वर्षांसाठी असतो. आता नारायण नागबलीचा इफेक्ट हा फक्त दर 3 वर्षाला नारायण नागबली करायला लावतं, आणि एवढा टाईम आणि एवढ्या पैशाचं मॅनेजमेंट आपल्याकडनं खरंच होत नाही. जर 3 वर्षातून, कारण हा त्याचा इम्पॅक्ट फक्त 3 वर्षांपर्यंत असतं आणि नंतर परत तुम्हाला त्रास सुरू होतो. पण तुम्ही जर आपल्या नित्यसेवेतलं पितृस्तुती स्तोत्रम आहे, जर तुम्ही हे रोज पठण केलं, तर हा जो पितृदोषाचा त्रास आहे किंवा पितरांना सद्गती मिळावी, त्यांना मुक्ती मिळावी, हे तुमचं आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. ही सेवा तुम्ही वर्षभर करा, म्हणजे आता वर्षभर करा म्हणजे वर्षभर करा झालं मग आता माझा काही संबंध नाही असं नाही. जसं महाराजांचं एकदा तरी नाव घेत असतो आपण, आपल्या पितरांची पण सेवा केली पाहिजे, पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, त्यांना शांती मिळावी, म्हणून ती सेवा करायची. आता नित्यसेवेमध्ये हा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला माहिती आहे आपण पंचमहायज्ञ करत असतो. आता खरं सांगू का, रोज पंचमहायज्ञातलं एखादी गोष्ट तरी माझ्याकडनं स्किप होते. मी खूप वेळा ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे. लाईक आता सकाळी उठल्या उठल्या चपात्या, गाईला एक चाणकी, अजून कावळ्याला एक चाणकी दिली जाते. आणि अग्नीला कधी कधी लक्षात राहत नाही, कारण उठल्या उठल्या स्वयंपाकाचा डब्याचा आपल्याला पडलेला असतं, तर मग अग्नीला आपल्याला नैवेद्य म्हणून तूप जाळायचा असतो अग्नीच्या साक्षीने, ते पण कधी कधी चुकून जातो. कधी कधी म्हणजे अन्नदानाचं म्हणाल तर घरात कोणीतरी लहान मुलगा आला बाई, तिला ते खायचं दिल्या जातं, पण बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या की कावळ्याला घास गायला घास, ते दिलं जात नाही. आणि अर्थात ज्या महिला वर्किंग आहेत त्यांना एवढे पंचमहायज्ञ करायला खरं तर 1 मिनिटाचं काम आहे, पण कधी कधी ह्या गोष्टी पाचीच्या पाची गोष्टी लक्षात राहत नाही. पण जर तुम्ही हे स्तुती स्तोत्रम जे नित्यसेवेमध्ये आहे, जर तुम्ही जर ते आवर्जून वाचलं, तर बघा तुम्हाला नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध हे करायची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त सेवेमध्ये सातत्य ठेवा. तुम्हाला माहिती आहे पितृदोष हा इतका वाईट असतो की सांसारिक आयुष्य खूप खराब होऊन जातं. आणि खरं सांगू का, हे कलियुग आहे, हे सगळं कर्मावर आहे. तुमचे कर्म जर चांगले आहे, 4-4, 5-5 तास सेवा करता आहे, पारायण करत आहे, आणि जर तुमचे कर्म वाईट आहे, कोणाचं चांगलं तुम्हाला बघवत नाहीये, तुम्ही याला त्याला वाईट बोलता आहे, तर अशांचं कधीही चांगलं होत नाही. म्हणून तेवढे कर्म पण चांगले ठेवा. भले एकदाच महाराजांचं नाव घ्या, पण ते कर्म पण चांगले ठेवा, नक्कीच तुमचं सगळं चांगलं होईल. आणि परत एकदा सांगते, नित्यसेवेच्या व्हिडिओच्या आधी मला ही माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सेवेला फक्त काही मिनिटं लागले. तुम्ही पाहिलं असेल, आता मी तुम्हाला आधी पण सांगितलं की याचे काही नियम असतात. त्या वस्त्राला हात लावायचा आणि जे काही सांगितलं आहे ते तुम्ही आवर्जून ऐका, नीट ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्हाला त्या गोष्टी कुठल्याच करता येणार नाही. पण अगदी कुठला दिवा वगैरे पण काहीच लावायचं नाही, फक्त दक्षिण दिशेला तोंड करून ते वाचायचं आहे. तुम्ही हे वाचा, हे आयुष्यभर ठेवा. काही वर्षांमध्ये बघा, म्हणजे एका वर्षात तुम्हाला इतका भारी इम्पॅक्ट पडेल ना एखाद्या गोष्टीचा, तर बघा एखाद्या सेवेचा इम्पॅक्ट आपल्याला चांगला पडला, एखाद्या गोष्टीचा आपल्याला चांगला अनुभव आला, तर आपण अर्थात त्या सेवा वारंवार करत असतो आणि हौशीने करत असतो. तुम्ही जर तुमच्याकडनं पितरांची जर सेवा झाली नाही महिलांनो, तर कितीही देवाची सेवा करा, कितीही कुळदेवीची सेवा करा, पितृ त्या सेवेपर्यंत तुम्हाला जाऊच देत नाही. ती सेवा कितीही केली त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. देव आणि मी आणि माझे महाराज त्यांच्यामध्ये उभे आहेत ठामपणे ते पितृ. तर त्यांना तुम्ही संतुष्ट केले तर सगळे देव, 33 कोटी देव तुमच्यावर संतुष्ट होतील. म्हणून पितरांना तृप्त करा. आणि ह्या सेवेला अगदी 1 ते 1.5 मिनिटं लागतो. आणि जर 24 तासातले तुम्ही तेवढेच काढू शकता, जर तुम्ही एवढे पारायण सेवा करताय तर तेवढं तर तुम्ही काढू शकता. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. बस आजच्यासाठी फक्त इतकंच. तुम्ही संकल्प काहीच करायची गरज नाही. व ग्रंथ घ्यायचा, नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं आणि सेवेला लागायचं. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.